हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी पंकज विजलानी परत तुमच्या समोर हाजीर आहे. आजचा व्हिडिओ आपण मराठीमध्ये करणार. त्याचा रिझन आहे आज आपण कव्हर करणार कोथरूडची प्रॉपर्टीज, कोथरूडचे टॉप सेलिंग प्रोजेक्ट. तो एक मेन रिझन आहे आजचा व्हिडिओ मी मराठीमध्ये पूर्ण कव्हर करणार. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला जास्त व्हिडिओ हिंदीमध्ये पाहिजेत की मराठीमध्ये पाहिजेत. ऑल्दो कोथरूडमध्ये मी स्वतः 2 वर्ष राहिलोय. तिकडून माझा MBA झालेला आहे MIT मधून. तर इंटरेस्टिंग असणार. सगळे कोथरूडचे लास्ट 6 महिन्याचे टॉप सेलिंग प्रोजेक्ट आपण बघणार आज. तर डायरेक्ट बघूया डिटेल्स. सर्वप्रथम आपण बघूया डिस्क्लेमर. मित्रांनो, ही समोर आहे तुमचे एक्झॅक्ट डिटेल्स, एक्झॅक्ट पूर्ण शीट as पर एज द ट्रान्झॅक्शन. सर्वात जास्त ट्रान्झॅक्शन झालेले आहेत कुमार हिलव्ह्यू रेसिडेन्सीमध्ये 39 ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. त्याच्यानंतर भोपाल सिटी राईज 24, त्याच्यानंतर झाला मायूक, आणि असं पूर्ण लिस्ट तुमच्या समोर दिलेली आहे. तर एक एक करून आपण प्रोजेक्टची लोकेशन बघणार आणि त्याचे ब्रीफमध्ये डिटेल्स बघणार. तर मित्रांनो, ही एक्झॅक्टली लोकेशन आहे. जे आपला हायवे आहे तिकडून एक लँड नंबर 11 म्हणून आतमध्ये एक रोड येतोय. जिजामाता उद्यानच्या बॅक साईडला ही प्रोजेक्ट आहे. ची एक्झॅक्टली लोकेशन पण आपण बघून घेऊ. तर ही एक्झॅक्ट लोकेशन आहे. हे सगळे डिटेल्स आहेत. 2 and 3 BHK आहेत आणि रेरा नंबर पण दिलेला आहे. तुमच्या समोर एक्झॅक्ट बिल्डिंगचे पिक्चर्स अवेलेबल आहेत. आता सेकंड नंबरला आहे भोपाल सिटी राईस. त्यांचे 24 ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि जे रेट आहेत 23,000, ऑलमोस्ट 23,800च्या रेट आहेत जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. तर हे डिटेल्स आहेत भोपाल सिटी राईसचे, जे अवेलेबल आहेत कोथरूडमध्ये. 2027 मध्ये पोझिशन आहे. 2 आणि 3 BHK आणि टोटल 124 युनिट्स आहेत आणि रेरा नंबर पण दिलेला आहे. लिस्टमध्ये तिसऱ्या नंबरला आहे झाला मायूक. त्याची पण आपण लोकेशन आणि डिटेल पाहून घ्या. तर ही झाला मायूकची लोकेशन आहे. मी तुम्हाला एक्झॅक्ट व्ह्यू पण दाखवून देतो. मयूर कॉलनीमध्ये हे सगळी डिटेल्स तिकडे आता असा प्रोजेक्ट चालू आहे. बिल्डिंगचे एलिव्हेशन तुमच्या समोर आहेत आणि रेरा नंबर 2 आणि 3 आणि 4 BHK इकडे अवेलेबल आहेत. असं व्ह्यू येणार पूर्ण प्रोजेक्टच्या. लिस्टमध्ये फोर्थ पोझिशनला आहे न्यू फ्रेंड्स CHS. त्यांचे 19 ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि त्यांचा रेट आहे 20,050च्या आसपासच्या. त्यांची पण डिटेल पाहून घेऊ. तर फ्रेंड्स, ही लोकेशन आहे न्यू फ्रेंड्स प्रोजेक्टची, जी काय मेन पोर्ट रोडला आहे. लोकेशन चांगली आहे खूप एज कम्पेअर टू आतापर्यंत जे प्रोजेक्ट आपण बघितले आहेत. असंही बिल्डिंगच्या एलिव्हेशन असणार. हे पूर्ण ऍक्च्युअल इमेजेस अवेलेबल आहेत डायरेक्टली फ्रॉम द प्रोजेक्ट. हे डिटेल आहेत प्रोजेक्टची तुमच्या समोर. डिसेंबर 28 मध्ये पोझिशन आहे. तर मित्रांनो, ही डिटेल्स आहेत पूर्ण प्रोजेक्टची. 2, 3 and 4 BHK अपार्टमेंट स्टार्टिंग फ्रॉम 1.55 CR. लिस्टमध्ये फिफ्थ नंबरला आहेत दोडके पलाजो. 19 ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्यांचे आणि त्यांचा रेट आहे 13,600. ही एक्झॅक्ट लोकेशन आहे दोडके प्लाझोची. ते ही एक्झॅक्ट विज्युअल्स आहेत दोडके प्लाझोचे, जे सिच्युएटेड आहे मेन हायवेला. ही सगळी डिटेल्स आहेत दोडके प्लाझोची. असं लेआउट प्लॅन पण तुमच्या समोर दिलेला आहे. आता आपण बघणार लिस्टमध्ये सिक्स्थ पोझिशनला आहे सर्वत्र CHS. ही लोकेशन आहे प्रोजेक्टची. हे तुमच्या समोर ही सगळी डिटेल्स आहेत.
प्रोजेक्टची. त्याच्यानंतर आपण बघणार वेदाश्री नावाच्या प्रोजेक्टचे, ज्यांच्या ऑलमोस्ट 13 ट्रान्झॅक्शन झालेले आहेत लास्ट 6 महिन्यामध्ये, आणि त्यांचा रेट आहे 16,600. वेदाश्री. वेदाश्रीचे नंतर आहे शोभा नेसारा, त्यांचे 11 ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. आणि ते तर एक लिस्टेड प्लेयर पण आहेत. आणि त्यांचा प्रोजेक्ट आहे बँग ऑन चांदनी चौकला. जसं की मी तुम्हाला सांगितलं, शोभा नेसारा इज बँग ऑन चांदनी चौक. तर ही मेन चांदनी चौकला ही प्रोजेक्ट आहेत. आणि शोभा तर एक वेल नोन ब्रँड पण आहे रिअल एस्टेट इंडस्ट्रीमध्ये. ही तुमच्या समोर आहे, शोभा निसारा. त्याची डिटेल्स पण बघून घेऊया, काय रेट चालू आहे आणि किती स्क्वेअर फीटचे फ्लॅट्स आहेत. तर मित्रांनो, इकडे 3.5, 4 आणि 4.5 BHK अवेलेबल आहेत. जी कार्पेट आहे 2095 to 3546 च्या कार्पेट एरिया आहे. असे बिल्डिंगचे विज्युअल होणार जेव्हा बिल्डिंग कंप्लीट होईल. आणि हे प्रोजेक्टचे रेरा नंबर आहेत. आणि इकडे प्राइस स्टार्ट होतोय 3.85 CR पासून. मित्रांनो, याच्यामध्ये बरेचसे रिसेलचे पण प्रोजेक्ट्स आहेत. कसं आहे, कोथरूड ऑलरेडी डेव्हलप लोकॅलिटी आहे आणि तिकडे असं नवीन जास्त प्रोजेक्ट आहेत. तर आपण शेवटच्या 10th पोझिशनला आहे सॉलिटर कोथरूड बघणार, जो की एक करंट प्रोजेक्ट आहे आणि ऑलरेडी तिकडे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. ही लोकेशन आहे सॉलिटर कोथरूडची, मेन पोर्ट रोडला आहे. याची मी एक्झॅक्ट तुम्हाला डिटेल्स पण दाखवून देतो. म्हणजे इकडे CNG पंप आहे आणि त्याच्या बॅक साईडला ही पूर्ण लोकेशन आहे सॉलिटर कोथरूडची. इकडे असं बिल्डिंग्स येणार, असं पूर्ण एलिव्हेशन असणार बिल्डिंग. आणि इकडे 3, 4 आणि 4 BHK मध्ये 2 व्हेरियंट अवेलेबल आहेत. इकडे तुम्हाला 25+ अमेनिटीज भेटणार. 3 and 4 बेड लिगसी रेसिडेन्सी स्टार्टिंग आहे 2.29 CR. तर फ्रेंड्स, हे सगळे डिटेल्स होते आपले कोथरूडमध्ये टॉप ट्रान्झॅक्शन झालेले प्रोजेक्टचे. आता व्हॅल्यू वाईज पण बघून घेऊ आपण, की कुठे कुठे किती व्हॅल्यूचे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. तर असं हे व्हॅल्यू वाईज आहे. सर्वात जास्त झाला मायूकमध्ये 62 कोटीचे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. त्याच्यानंतर कुमाल हिलव्ह्यू रेसिडेन्सी, त्याच्यानंतर भोपाल सिटी राईज, त्याच्यानंतर शोभा निसारा, आणि असं ही पूर्ण लिस्ट आहे. तर आय होप मी तुम्हाला काही इन्साईट दिली कोथरूडबद्दल. जरी तुम्ही बघतायत काही फ्लॅट्स हे सगळे प्रोजेक्ट्समध्ये, तर कॉल करा, दॅट टू विदाउट ब्रोकरेज. आणि आम्ही तुम्हाला पूर्ण असोसिएट करून आणि सहयोग करून आणि तुमच्या फ्लॅट आम्ही बुक करून देऊ. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण बरेचसे बेनिफिट आहेत, जरी तुम्ही आमच्या सोबत बुक करताय तर ते पण मी तुम्हाला दाखवून देऊ. फ्रेंड, जरी तुम्ही आमच्यासोबत बुकिंग करतायत कुठेही, तर ही सगळे बेनिफिट तुम्हाला होणार, हे तुम्ही वाचू शकते. आणि पुन्हा तुम्हाला एक सपोर्ट सिस्टम भेटणार आमच्याकडून. सो फ्रेंड्स, व्हिडिओला इकडे समाप्त करू. बाय, टेक केअर. परत येऊ एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय, टेक केअर, सी यू अगेन.